लोकमतने सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या 297 कोटीच्या औषध खरेदीचा भंडाफोड केला आणि राज्यभर खळबळ उडाली। अतिशय बेकायदेशीरपणे ही औषध खरेदी झाली। अनेक महानगरपालिकांना मागणी नसताना औषधं पाठवण्यात आली। मीरा भाईंदर महानगरपालिकेने 60 आयोडीनच्या बाटल्या मागवल्या होत्या, त्यांना 70,000 बाटल्या पाठवण्यात आल्या। काही ठिकाणी डॉक्टर नाहीत पण त्या दवाखान्यांना औषधं पाठवण्यात आली। तिथल्या महानगरपालिकांनी लिहून पाठवलं की आमच्याकडे डॉक्टर नाहीत, हे औषधं घेऊन आम्ही करायचं काय। अशा पद्धतीने अनेक भयंकर घटना सार्वजनिक आरोग्य विभागाने केलेल्या लोकमतने उघडकीस आणल्या। मोठ्या प्रमाणावर हे सगळं प्रकरण समोर आणल्यानंतर राज्याच्या विधानसभेच्या दोन्ही सभागृहात, विधान परिषदेत आणि विधानसभेत याच्यावर प्रचंड गदारोळ झाला आणि राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य संचालकांना निलंबित करण्याची पाळी सरकारवर आली। 3 अधिकारी आत्तापर्यंत निलंबित झालेले आहेत। भगवान सहाय प्रधान सचिव यांची 1 सदस्यीय समिती चौकशी म्हणून नेमलेली आहे। ही चौकशी समिती 1 महिन्याच्या आत आपला प्राथमिक अहवाल देणार आहे आणि तो अहवाल आल्यानंतर सार्वजनिक आरोग्य विभाग तो अहवाल पाहून या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करायची की नाही याचा निर्णय घेणार आहे। एकूणच लोकमतने हा प्रकार सगळा उघडकीस आणल्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव या बातमीच्या अनुषंगाने आला। राज्यात दुष्काळाची स्थिती आहे, पाणी टंचाई आहे, असं असताना देखील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या या खरेदीची दोन्ही सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावाद्वारे चर्चा झाली। एखाद्या वर्तमानपत्राने दिलेल्या बातमीवर दोन्ही सभागृहात अंतिम आठवडा प्रस्ताव येणं ही पहिल्यांदा असं घडलेलं आहे। राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक सस्पेंड होण्याची ही पहिलीच वेळ आहे। डॉक्टर साहेब, आपण हा विषय वर्तमानपत्रातून बाहेर आल्यावर लोकमतचे सन्माननीय पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी घोटाळ्याच्या संबंधित विषय आला समोर।